वैभव परब सध्या आपल्या सोबत आहेत। वैभव, जोरदार तयारी सध्या सुरू झालेली आहे, कारण नव्या सरकारचा खरं तर हा त्यांच्या मंत्रिमंडळाचा हा शपथविधी असणार आहे। अनेक नावं सुद्धा चर्चेत आहेत सध्या। नक्की आपण जर शिवसेनेकडून टीम एकनाथ शिंदेच्या यादीवर जर नजर मारली तर त्यापैकी काही महत्त्वाची नावं आहेत ती वगळण्यात आलेली आहेत यंदा, परंतु 5 जणांना आहे ती पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे। त्यामध्ये उदय सामंत आहेत, शंभूराज देसाई आहेत, संजय राठोड आहेत, गुलाबराव पाटील आणि दादा भुसे हे ज्येष्ठ नेते आहेत पक्षाचे, ज्यांच्यावर पक्षाची मदार असल्याने विभागवार जर पाहिलं तर कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र यांचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 6 नवे चेहरे आपल्याला पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये गेल्या महायुतीच्या सरकारमध्ये जेव्हा एकनाथ शिंदेंनी बंड केलं आणि भाजपसोबत सरकार स्थापन केलं त्यावेळेला संजय शिरसाट आणि भरत गोगावले यांना संधी देण्यात आली नव्हती, परंतु यंदा मात्र त्यांना प्राधान्यानं या मंत्रिमंडळात घेण्यात आलेला आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रताप सरनाईक असतील, आशिष जयस्वाल असतील आणि नव्या दमाचा योगेश कदम या नावाचा आमदार याला देखील आता तरुण म्हणून संधी मिळालेली आहे। त्यामुळे जवळपास शिवसेनेकडून सगळ्या आमदारांना फोन गेलेले आहेत। स्वतः एकनाथ शिंदेंनी उपस्थित मंत्रिमंडळाची शपथ घेण्यासाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिलेले आहेत, शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत, परंतु दीपक केसरकर, तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार या तिघांचा मात्र पत्ता या ठिकाणी कट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अगदी धन्यवाद वैभव या माहितीसाठी। त्यामुळे महायुती सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार होतोय आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ हे आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। अजित पवारांनी काल रात्रीच हसन मुश्रीफ यांना फोन केलेला आहे आणि 9व्या वेळेला ते आता मंत्रिपदाची शपथ घेतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।